पूर्णा येथे डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विजयाचा जल्लोष। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुती पुरस्कृत डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल विजयकुमार कदम यांचा पराभव केला असून रत्नाकर गुट्टे यांनी खूप मोठी मुसंडी मारली आहे। बहुजन वंचित आघाडीचे 15 वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार सीताराम चिमाजी घनदाट 40,071 या प्रमुख उमेदवारात लढत झाली। या तिघांचा मुकाबला होईल असे वाटत होते, मात्र निकालात एकतर्फी विजय आमदार रत्नाकर गुट्टे यांचा झाल्यास पाहायला मिळाले। कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचंड आघाडी घेतली होती। पहिल्या फेरीपासूनच विशाल कदम 1,13,229 हे लीडवर असल्याचे, ही लीड शेवटपर्यंत कायम राहील असं चित्र गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले। परंतु गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड, पालम, पूर्णा या तिन्ही तालुक्याला विकास कामामध्ये गती मिळवून देण्याच्या भरगच्च काम करून घेतल्यामुळे हा विकास कामाचा विजय डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे 1,41,756 मध्ये मिळून आघाडी 27,461 असल्याचे पूर्णा येथील विजय जल्लोष यामध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। जिल्हा अध्यक्ष रवी कांबळे, ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मुकुंद भोळे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, नगरसेवक अनिल खर्ग खराटे, नगरसेवक धम्मा जोंधळे तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल पुणगे, नगरसेवक विरेश कसबे, ॲडव्होकेट राहुल कांबळे, अर्जुन मुदळसरकर, राजकुमार सूर्यवंशी, अनिल शेवाळे, शहराध्यक्ष विशाल कांबळे, अभिजित बगाटे, आकाश अहिरे, अनिल पंडित इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला। आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि गुट्टे साहेबांच्या निवडीबद्दल मी एवढंच सांगेल की तो विजय जो आहे तो विकासाचा विजय झालेला आहे। गंगाखेड मतदारसंघामध्ये आमदार गुट्टे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याची ही आज पावती मिळालेली आहे। पूर्णा शहरामध्ये आमचे मित्र रविभाऊ कांबळे, ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्या मार्फत सर्व आम्ही आंबेडकरी समाजाचे नगरसेवक, सर्व मित्रपरिवार, सर्व कार्यकर्ते रविभाऊ कांबळे आणि ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुट्टे साहेबांच्या सोबत आम्ही गेलेलो आहोत आणि या निवडणुकीमध्ये गुट्टे साहेबांसाठी आम्ही तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे आणि मी तर म्हणेल की हा विजय फक्त गुट्टे साहेबांचाच नसून पूर्ण शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे, सर्व या तळागाळातील लोकांचा विजय आहे ज्यांनी गुट्टे साहेबांसाठी कार्य केले, काम केले। मागील काही 8 दिवसामध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, नालंदा नगर, पंचशील नगर, रमाई नगर, शास्त्री नगर, शिक्षक कॉलनी, व्यंकटी प्लॉट या परिसरातील सर्व आमच्या लोकप्रिय आमदारांसाठी या नगरांमध्ये सर्व समाजातील सर्व लोकांनी कार्य केले, त्याची आज तुमच्या समोर आम्हाला पावती मिळालेली आहे आणि विजय हा निश्चितच होता। पण आज या लोकांनी सुद्धा दाखवून दिलेला आहे की विजय कुठल्या व्यक्तीचा नसून हा विजय फक्त आणि फक्त विकासाचा विजय झालेला आहे। आज खऱ्या अर्थानं जनतेनं विकासाला निवडलेलं आहे हे म्हणण्यात वावगं नाही। पूर्णेतील आम्ही भीमसैनिकांनी एका जातीवाद्याला रोखण्यासाठी आम्ही विकास रत्न डॉक्टर रत्नाकर गुट्टे
आम्ही मदत केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी आम्हाला तितकाच भरघोस या ठिकाणी मताची या ठिकाणी जे मत टाकून रत्नाकरजी गुट्टे काका यांना निवडून दिलेला आहे, साथ दिलेली आहे. हा विजय विकासाचा आहे, हा विजय विकासाचा आहे असं म्हणण्यात आपल्याला कुठलेही वावगं नाही. कारण गुट्टे काका यांनी आपल्या विकासाचा जे मॉडेल या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे ते मॉडेल आता यापुढे पूर्णेमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात होईल आणि पूर्णेचा एक चांगला विकास होईल. भीमसैनिकांनी जो निर्णय हा घेतलेला आहे तो आणि फक्त जातीवादाला रोखण्यासाठी घेतलेला आहे आणि या ठिकाणी विकासाला साथ दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. जो आपला जो आंबेडकर सर्व नगरसेवकांना शब्द दिलेला आहे आणि साहेब शब्दाचे पक्के आहेत. येत्या 6 महिन्याच्या आत हे काम सुरू करण्याचा मानस डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांचा आहे. त्यामुळे पटरीतून येण्या जाण्याचा जो अडचण आहे ती नक्कीच दूर होईल. धन्यवाद.